अन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाल्याचा आरोप करत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्णय केला असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या वतीने आज सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे। कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीचा फेर अभ्यास गटाचा अहवाल आल्याशिवाय जायकवाडीस पाणी सोडण्यास येऊ नये, गोदावरी कालव्यांना शेती सिंचन व पिण्यासाठीचे नियोजन तात्काळ जाहीर करावे, गोदावरी लाभ क्षेत्रातील स्थगित केलेले बारमाही ब्लॉक तात्काळ चालू करावे, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करावे, कोपरगाव राहता तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवावे, वैतरणा सँडल गेटचे काम तातडीने पूर्ण करावे, 30 वळण बंधारे त्वरित पूर्ण करावे, तसेच दमणगंगा, पिंजार, उल्हास, वैतरणा खोऱ्यातील योजना तातडीने पूर्ण कराव्या, वैतरणा धरणाची साठवण क्षमता वाढून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवावे अशा मागण्या विवेक कोल्हे यांनी सरकारकडे केल्या असून शेतकऱ्यांचे हित हाच आमचा पक्ष असून हक्काच्या पाण्यासाठी मंत्रालयापर्यंत धडक देण्याची तयारी असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले। नगरसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन विवेक कोल्हे यांनी यावेळी केले आहे। सरकारने जे काही 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले आहे त्यामध्ये फक्त सिन्नर आणि येवला हे दोनच तालुके नगर नाशिकचे आलेले आहे। नगरचा तर एकही तालुका नाही आहे। ही देखील आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की परिस्थिती इतकी बिकट असताना आम्ही दुष्काळाच्या यादीत आलो कसं नाही, आणि जर 2 तालुके आहे दुष्काळामध्ये तर मग आमचं वरचं पाणी खाली सोडलं तर जर दुष्काळ इथं भेडसावलं तर खालून वरती पाणी आणता येत नाही, म्हणून ते पाणी सोडायची घाई करू नये। संपूर्ण अभ्यास गट मेंढेगिरी समितीचा जो फेरविचार अभ्यास गट चालू आहे त्याचा अंतिम अहवाल येऊस्तोवर पाणी सोडू नये हीच आमची सणासुदीच्या निमित्ताने या मायबाप सरकारला विनंती आहे। तरी सरकारमध्ये असून सुद्धा हा प्रश्नाला वाचा पाहिजे तितक्या पोटतिडकीने कोणी मांडत नाही आहे, म्हणून आज ही लक्ष वेधण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे। या निमित्ताने मी विनंती करेल की नगर नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच पुढाऱ्यांनी एकत्र यावं, किंबहुना मराठवाड्यावाल्यांना पण आपल्याबरोबर घेऊन पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय हा प्रादेशिक वाद मिटणार नाही। 50,000 कोटी खर्चून नागपूर ते मुंबई या ठिकाणी समृद्धी महामार्गासारखा प्रोजेक्ट पूर्णत्वास आपण नेऊ शकतो, तर राजकीय इच्छाशक्ती असली तर आपण पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे सुद्धा आपण नेऊ शकतो आणि हा प्रादेशिक वाद मिटू शकतो। त्याला अवघे काही 1000 कोटी रुपये लागत आहे। 30 वळण बंधारे आहे। पश्चिमेचं पाणी 390 TMC पाणी हे समुद्राला वाहून जातं, त्यातलं फक्त 25-30 TMC पाणी आलं तरी हा वाद मिटू शकतो। गोदावरी खोऱ्यामध्ये बादशाह असेल, वैतरणा असेल, नारपारा असेल या सगळ्या खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात जर वळवलं तर 40% इरिगेशन संपूर्ण महाराष्ट्राचं या गोदावरी खोऱ्यावर आहे। अगदी विदर्भापर्यंत हा खोऱ्याचं पाणी पोहोचतं आणि ह्या जर प्रश्न मिटवला तर निश्चितपणाने या सरकारला शेतकरी लोकांकडून आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या निमित्ताने विनंती। सरकारमध्ये आहात तरी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली? आमचा जर इतिहास पाहिला स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहे, कारण की स्वाभाविकरित्या आपल्या हक्काची व्यक्ती ज्यावेळेस असती त्याच्याकडेच आपण हट्ट धरतो, आपण मायबाप सरकार म्हणतो। आई देखील त्याच बाळाला दूध पाजती जे बाळ रडतं, आणि म्हणून आम्ही आवाज उठवल्याशिवाय सरकार जरी आमच्या विचार असं असलं तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नसल्यामुळं राजकीय प्रशासकीय यंत्रणा साल देण्याकरता लोकप्रतिनिधींनी जी काय थोडीशी नैराश्य आमच्या तालुक्यात दाखवली ती देखील खेदजनक आहे। आणि यापूर्वी राजकीय जोडे बाजूला ठेवून हा तालुका संबंध महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श घडून द्यायचा की हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित रस्त्यावर उतरायचो, परंतु आज दुर्दैवाने तशी परिस्थिती दिसत नाही आहे। आणि म्हणून या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की सरकारी जरी आमच्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असले तरी आमचा पक्ष शेतकरी हितावर, शेतकऱ्यावर लक्ष जो पक्ष देईल तोच आमचा पक्ष हेच, आणि या सणासुदीच्या निमित्ताने आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील 5 वाजता येणार आहे। कोल्हेताईंच्या हस्ते आम्ही त्यांना निवेदन देखील देणार आहोत, त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, किंवा आम्हाला हे आंदोलन तीव्र करून
मोर्चाला स्वरूप द्यावं लागेल आणि फक्त ते कोपरगावपुरती मर्यादित न ठेवता आम्ही नगर नाशिक सगळीकडच्या शेतकऱ्यांना संघटित घेऊन वेळ आली तर मुंबईवर देखील धडकण्याची तयारी आम्ही सगळ्या युवा शेतकऱ्यांची आहे, एवढंच या निमित्ताने सरकारला मी सांगू इच्छितो। या प्रश्नासंदर्भात तुम्ही सरकार संघ काही बोलणं झालंय का? सरकारशी बोलणं करावं म्हणूनच आम्ही लक्ष वेधण्यासाठीच इथं बसलेलो आहे। वेळोवेळी निवेदन, ढीगभर पत्राचे पत्रव्यवहार हे आम्ही केलेले आहे, परंतु कुठंतरी सरकारी यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचं त्या ठिकाणी वातावरण दिसतंय, किंबहुना त्यांच्यावर काही राजकीय दडपण आहे का काय हेही लक्षात येत नाही। म्हणून आम्ही आमची व्यथा मांडण्याकरता आज या सरकारच्या विरोधात इथं बसलेलो आहे। हे युवकच आहे, शेतकऱ्याला कुठली जात पात वय हे नसतं। शेतकरी हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेतीमध्ये कसत असतो, परंतु निश्चितपणाने युवकांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठीच हे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। त्यांनाही आम्ही सहभागी गावोगावी जाऊन या बाबतीत आम्ही जनजागृती करून युवकांच्या भवितव्यासाठी देखील त्यांनाही सहभागी येत्या काळात करून घेणार आहोत, हेही या निमित्ताने मी सांगू इच्छितो।